संसारा मोठा गुंता आहे, भल्या भल्याला सुटला नाही, भल्या भल्याला सुटला नाही, अडकले त्या गुंत्यामध्ये. मग उद्धवजी म्हणाले, देवा हा एवढा मोठा संसाराचा गुंता आहे, सोडावा कसा? ते म्हणले, एकच उपाय, उद्धवा तुवा ए अर्थी बहुत न करावी वित्पत्ती, धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. हा संसाराचा गुंता इतका विचित्र आहे, त्याच्यातून सुटत नाही. मग आम्ही संताकडे गेलो, संतांना विचारलं, महाराज या गुंत्यातून सोडण्याकरता काय करावं? पुढेच दिलंय, रामकृष्ण नामे. काय कर? रामकृष्णाचं नाम घे, सुंदर नाम घे बरं का, आवडीने प्रेमाने नाम घे. ते नाम घेतल्यानंतर तुला लक्षात ठेवा, जीवनामध्ये अडचण आली आणि एखाद्या श्रेष्ठ माणसाचं नाव घेतलं तर आपली अडचण दूर होते. एखाद्या माणसाला पैशाची अडचण पडली, पैशाची अडचण पडली, मग एका धनिक मित्र होता, त्याच्याकडे गेला, म्हणाला, अरे मी तुझ्या दारात कधी आलो नाही, पण आज नडलोय बरं का, एक मला 25,000 दे. अरे घेऊन जा रे, काय त्याच्यात आहे, घेऊन जा. अरे लिहून घे. तो म्हणला, लिहून घेतलं तर तू लिहून माग देत असेल ना तर मी तुला देणार नाही. अरे जाऊ दे ना, आजपर्यंत इतक्या चोरांनी मला बुडवलंय, तू नाही दिलंस तर मला असं वाटेल एका माझ्या मित्राला वेळेकाळेला मी उपयोगी पडलो. असू दे. माझं म्हणणं कळलं का? साधा जिवलग मित्र असेल तर आपल्याला वेळेकाळेला उपयोगी पडतो. साधू संत तर आपल्या जन्मजन्मांतराची काळजी करतात. मग देव का उपयोगी पडणार नाही? पण तुम्ही देवाकडे जात नाही, नको ते उपाय करायला जाता, म्हणून अडकता. ते पुढे लिहिलेलंच आहे बघा, रामकृष्ण नामे बरवी मोहियली प्रेमे. भगवंताचं नाव घे, बस. अडी अडचण आल्यानंतर त्याला हाक मारावं, सांगावं, पांडुरंगा, रामराया, कृष्ण प्रभू, सख्या गजानना सांभाळ बाबा. माझी खात्री आहे तुमची भक्ती असेल तर तो नक्की सांभाळणार. ओके, शेजारचा हाक मारतो म्हणून हाक मारायला लागले, कसं होईल? दुसऱ्याकडे बघून आपलं जमत नाही. एका गावामध्ये एक पतिव्रता होती. ती पतिव्रता इतकी चांगली होती की ती पूर्वीच्या काळी असे कांडण करायचे ना घरात, म्हणजे ते असं असं करत, आणि इतकी नवऱ्याची सेवा तिची असायची की असं कांडण करता करता, अगं यमने, काय असेल ते नाव, माझ्या तोंडाला आलं ते घेतलं, आणि तिने हाक मारली की ते हात सोडायचे आणि ते मुसळ असं वरच राहायचं. इतकी तिची भक्ती होती. तर आजूबाजूचे सगळे, मग शेजारची होती, तिचा नवरा म्हणायचा, बघ तिच्याकडे, हा त्यात काय, मग त्यात काय. मग तिने सांगितलं, हे बघा, मी तुम्हाला नाही करून दाखवलं तर माझं नाव यमुना नाही. तो म्हणला, नको भानगडीत पडूस, तू कशी आहे ती मला माहिती आहे, नको भानगडीत पडूस. नाही ना म्हणला, ही गादी टाकली आणि जा तुम्ही तिथे. यांनी माझ्याकडे लक्ष ठेवा, ते मुसळ वर गेले की तुम्ही मला यमने हाक मारायची, मग मी ते सोडणार, ते वर राहणार आणि येणार. माझं बोलणं कळलं का? असं तुम्ही हाक मारली की मी वर सोडणार आणि ते वर राहणार आणि मग मी येणार. बघा तरी झालं. मग त्या नवरा झोपला, उठायचं नाही बरं का. झालं, झोपलं ते. आलं का लक्षात? आणि आता तो बघतोय तिचं सुरू झालं. अहो किती वेळ करत राहिली म्हणा की. अहो म्हटली 5 मिनिटं झाली. नाही म्हणला, मी वर बघतोय, वर जाई तोपर्यंत ते खाली येते. अरे काय सांगू, त्याने हाक मारल्यावर तिने वर टाकलं, नाशी बघत होती. पुढचं सांगत नाही. असं थोबाडावर पडलं, होते नव्हते तेवढे दात वर गेले.
आणि मग जे शिव्याला तुम्हाला म्हणताच आलं नाही तुम्हीच तसे, ते मुसळ घेऊन धावली. म्हणले मार, आहे खरी पतिव्रता. तुम करते म्हणून हम करते, ऐसा नाही चलेगा. हा, तू देवाला जातोस म्हणून मी गेलो, तू भक्ती करतोस म्हणून मी करतो. नवे 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 नवे. हा, मनोभावापासून, मनापासून, श्रद्धेने. आणि माझी खात्री आहे, श्रद्धेने जर तुम्ही देवाला हाक मारली तर तो तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. एवढं शिका, एवढं शिका. म्हणून म्हणाले रामकृष्ण नामे बरवी मोहेले प्रेमे, तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला. आमचे सद्गुरू दादा महाराज सातारला राहत होते. आम्ही सातारचेच, म्हणजे मूळचेच सातारचे, म्हणजे आजूबाजूचे नाही, प्रॉपर सातारा. बुधवार नाक्यावर अजून मारुतीरायाचं मंदिर आहे, तिथलेच. आमच्या तात्यासुद्धा सातार भागातलेच आहेत, वडूज भागात. माणसांना वाटतं तात्याचं आणि महाराजाचं कसं जमं, शेवटी एका गावची. काय पुणेकर नंतर झाले, जसे आम्ही मुंबईकर नंतर झालो. आता काय सर्व गावकर आहोत आम्ही. कशा करता सांगितलं, काय सांगतो तुम्हाला, दादा महाराज. आणि तिथे बसले होते आणि त्यांना भेटायला काशीचे संन्यासी आले. कारण का, दादा महाराज आमचे काशीला गेले होते आणि तिथे त्या 41 दिवस त्यांनी बिंदू माधवाच्या देवळामध्ये प्रवचनं केली. आणि तिथे बिंदू माधव देऊळ हे सांगलीकरा औंधकरांचं होतं. तेव्हा औंधचे राजे महाराजांच्याकडे येत होते. तेव्हा महाराज काशीला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी औंध तिथून पत्र पाठवलं की आमचे महाराज तिथे येत आहेत, त्यांची व्यवस्था करा. यज्ञेश्वर शास्त्री दीक्षित म्हणून होते. आणि तिथे उतरल्यानंतर ते म्हणाले की इकडे प्रवचन करा. आणि प्रवचन करायला लागल्यानंतर दादा महाराजांनी असं प्रवचन केली की यज्ञेश्वर शास्त्री दीक्षित म्हणाले इथे राहा तुम्ही. आणि जवळजवळ 41 दिवस महाराजांनी आणि तिथे प्रवचनं केली. मधलं सांगत नाही, पुष्कळ आहे. ते जाऊ नका म्हणत होते, इथेच राहा. कारण का, शास्त्र सिद्धांत आम्ही ऐकले पण बोध तुमच्याकडून ऐकला. आणि त्यावेळेला सांगतो, सगळे संन्यासी ब्रह्मचारी त्या प्रवचनाला येत होते. शेवटची जेव्हा समाप्ती झाली, त्या सगळ्या संन्याशा ब्रह्मचार्यांनी 1-1 रुपया असं ताट चांदीच्या रुपयाचं भरलेलं त्यांच्यासमोर ठेवलं. दादा महाराज म्हणाले, मी काही या हेतूने केलं नाही. ते म्हणले, आम्ही तुम्हाला देत नाही, हा पैसा नाही आहे, हे ज्यांनी संसार सोडला आहे अशाने जमा केलेली ही दक्षिणा आहे. आणि दादा महाराजांना मोहाचं धोतर नेसवलं, शाल घातली, उपरणं घातलं. आणि हे एक आठवण म्हणून राहू द्या. आणि दादा महाराज जेव्हा आले, सातारला आले, आणि काही वर्षांनी 1-2 संन्यासी तिथे आले. शोध घेत महाराष्ट्र में जाना है तो दादा महाराज सातार जी को मिलना है. आणि असेच महाराज बसले होते तिथे. आले आणि मग चर्चा करता 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 क्या श्रेष्ठ है, तो महाराज जी बोले नाम यही श्रेष्ठ है. ते म्हणे, आप तो नाम 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 कहते हैं, ज्ञान श्रेष्ठ है. नाम से कौन तरा है, किसका उद्धार हुआ है. दादा महाराजांनी असं बघितलं, मेरा मेरा पुरावा क्या है. अरे पुरावा क्या लगता है, मैं तो संसारिक हूं. आप तो उत्तर हिंदुस्तान काशी में रहते हैं. काशी में निकलते समय तेरे मन में एक ही था कि सातार में जाके महाराज जी को मिलना. अरे तू सन्यासी ब्रह्मचारी बहुत बड़े उच्च कुल के है, मेरे को मिलने के आया, इसके लिए मैं तेरा, इसके लिए होतो आया तू. अरे मी तरलो म्हणून तो भेटायला आले. माझ्यात काय असं की काशीपासून माझं स्मरण करून तुम्ही मनामध्ये माझा संकल्प केलात की महाराजांना भेटायचं आहे. तात्या एवढं म्हटल्यावर उठले न साष्टांग खरंच आहे म्हणले. भूत भविष्य कळो यावे वर्तमान, हे तव भाग्यहीन त्याचे जिने. काय होईल पुढे, काय, अरे काय कशाला समजून घेतोस, काही होत नाही. मला माहिती आहे, एक मोठं उदाहरण सांगतो मी. या भानगडीत जे पडतात ते कशा करता सांगतोय, विषयाला धरून की नामच घ्या बाकी सगळं होईल. इथे तेच म्हटलंय. मोठे वॉलिस फ्लॉवर मिलचे मालक, केवढी मोठी आसामी. त्यावेळेला त्यांची घरातली मंडळी दादा महाराजांच्याकडे येत होते. त्याच्यातला एक पुरुष आणि एका ज्योतिषाला हात दाखवला. त्यांनी सांगितलं 6 महिन्यात तू मरणार आहेस.
असं कोणी सांगत नाही, पण त्यांनी सांगितलं. अहो त्या दिवसापासूनच तो मरू लागला. ही माझ्या घरातली घडलेली गोष्ट आहे. त्या दिवसापासूनच तो मरू लागला. शेवटी ती जनाबाई म्हणून त्यांची बहीण होती, ती सातारला आली दादा महाराजांच्याकडे आणि म्हणाले माझ्या भावाला हे असं असं झालं आहे. दादा महाराज आले, ते भेटले, अंगावरून हात फिरवला, म्हणले नाव घेत नाही मध्ये. त्याचं नाव घेतलं. अरे म्हणे 6 महिन्याच्या आत जर तू मेलास, इथून पुढे तू अजून 50-60 वर्ष जगणार आहेस. मी कीर्तन करायचं बंद करीन. कुणाचं ऐकतोसच, कुणाचं सांगतोस. एक मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात धरसोड कधी करू नका, एक मार्गी जा.